कथा लक्ष्मी मातेची. एका पौराणिक कथेनुसार देवी लक्ष्मीची कथा ही ऋषी दुर्वासा आणि इंद्रदेव यांच्या भेटीपासून सुरू होते. एकदा दुर्वासा ऋषी मोठ्या आदरानं इंद्राला फुलांचा हार अर्पण करतात. त्यावेळी इंद्रदेव तो हार घेतात आणि विनम्रतेनं आपल्या गळ्यात घालण्याऐवजी त्यांचे वाहन असलेल्या ऐरावत हत्तीच्या गळ्यात घालतात. परंतु ऐरावत तो हार जमिनीवर टाकून देतो. जेव्हा दुर्वास ऋषी हे पाहतात तेव्हा ते क्रोधित होतात आणि अहंकारी इंद्रदेवाला शाप देतात. मी दिलेला पवित्र हार तू जमिनीवर टाकून त्याचा सर्वनाश केलास, याचप्रमाणे तुझ्या राज्याचा सर्वनाश होईल. दुर्वासा ऋषींच्या शापामुळे स्वर्गलोक लक्ष्मीविहीन झाले. स्वर्गलोकाचे ऐश्वर्य नष्ट झाल्यानं दैत्यांनी त्याचा लाभ घेतला आणि स्वर्गावर आक्रमण केले. या युद्धात देवतांचा पराभव झाला, कारण दुर्वासा ऋषींच्या शापामुळे देवतांच्या सर्व शक्ती नष्ट झाल्या होत्या. तेव्हा इंद्रदेवाला आपली चूक लक्षात आली, पण आता वेळ निघून गेली होती. इंद्रदेव मदतीसाठी ब्रह्मदेवाकडे गेले. तेव्हा ब्रह्मदेवानं त्यांना विष्णूकडे जायला सांगितले. ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानं इंद्र भगवान विष्णूंकडे मदत मागण्यासाठी गेले. यावर भगवान विष्णूंनी देवतांना समुद्र मंथन करण्याचा सल्ला दिला. या अगोदर तर देव आणि दानव कधीच एकत्र आले नव्हते, पण समुद्र मंथनासाठी दोघांमध्ये संघटन झाले. समुद्र मंथनातून 14 रत्न बाहेर आली. त्या एका रत्नाच्या रूपात लक्ष्मीचा जन्म झाला. या विविध रत्नांचे देव आणि राक्षसांनी वाटप करून घेतले. भगवान विष्णूनं लक्ष्मीला आपल्या अर्धांगिनीच्या रूपात स्वीकारले. तेव्हापासून लक्ष्मीला विष्णुपत्नी किंवा विष्णुवल्लभा असे म्हटले जाते. समुद्र मंथनापासून उत्पन्न झाल्यामुळे सिंधुसुता हेही एक नाव तिला देण्यात आले. एका कथेनुसार समुद्र मंथनातून लक्ष्मी मातेचा जन्म झाला असे म्हणतात, तर दुसऱ्या कथेत विष्णुप्रिया लक्ष्मीचा उल्लेख आहे. विष्णुप्रिया हिचे आईवडील आहेत, ज्यांचा समुद्र मंथनाशी कोणताही संबंध नाही. एका कथेनुसार लक्ष्मी ही भृगु ऋषी आणि त्यांची पत्नी ख्याती यांची कन्या आहे. माता लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला. ही कन्या सर्वगुण संपन्न असल्यानं हिचे नाव लक्ष्मी ठेवण्यात आले. या कथेत लक्ष्मी मातेचे 2 भाऊ देखील आहेत. धाता आणि विधाता अशी त्यांची नावे असून अलक्ष्मी नावाची बहीण देखील आहे. ऋषी भृगु राजा दक्षचे मोठे भाऊ आणि सप्तर्षी आहेत. अशा प्रकारे लक्ष्मी ही माता सतीची बहीणसुद्धा आहे. असे सांगितले जाते की लक्ष्मीनं भगवान विष्णूला पतीच्या रूपात प्राप्त करण्यासाठी समुद्रकिनारी तपस्या केली होती. हजारो वर्षांच्या तपस्येनंतर त्यांची परीक्षा घेण्यासाठी इंद्रदेव प्रकट झाले. इंद्रदेवानं विष्णूचे रूप घेतले. जेव्हा इंद्रदेवानं लक्ष्मीला वर मागण्यास सांगितले, तेव्हा लक्ष्मीने विष्णूच्या रूपातील इंद्राला विश्वरूपाचे दर्शन घडवण्याची विनंती केली. पण इंद्रदेव विश्वरूपाचे दर्शन घडवण्यात असमर्थ होते. त्यामुळे इंद्रदेव तेथून निघून गेले. त्यानंतर भगवान विष्णू स्वतः प्रकट झाले. विष्णूंनी लक्ष्मीला वर मागण्यासाठी सांगितले. लक्ष्मीच्या या प्रार्थनेवर विष्णूंनी विश्वरूपाचे दर्शन घडवले आणि लक्ष्मीच्या इच्छेनुसार भगवान विष्णूने त्यांना पत्नी म्हणून स्वीकारले. त्यानंतर एका स्वयंवरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा विवाह झाला. अशा प्रकारे माता लक्ष्मी या भगवान विष्णू यांच्या पत्नी बनल्या. माता लक्ष्मीनं लोकांच्या कल्याणासाठी प्रत्येक युगात वेगवेगळे अवतार घेतलेले आहेत. असे म्हणतात, जेव्हा भगवान विष्णू यांनी पृथ्वीवर अवतार घेतला तेव्हा माता लक्ष्मी त्यांच्या पत्नीच्या रूपात अवतरली होती. सतयुगात भगवान विष्णूने श्रीराम अवतार घेतला, तेव्हा माता लक्ष्मी यांनी सीतेच्या रूपात अवतार घेतला. त्याच युगात माता लक्ष्मीनं भगवान परशुराम
यांची पत्नी धरणी या रूपानं जन्म घेता आला होता. द्वापार युगात माता लक्ष्मी राणी रुक्मिणी, कृष्णाची पत्नी आणि पद्मा म्हणून अवतरली होती. अशा प्रकारे माता लक्ष्मीच्या जन्माची कथा अतुलनीय आहे आणि ती नेहमी संपत्तीची देवता म्हणून पूजली जाते. माता लक्ष्मीला हिंदू धर्मात फार मान्यता आहे, कारण ती धनाची देवी आहे. लक्ष्मीला 4 हात आहेत. यातील 2 हातात कमळ आहेत, 3रा हात दान आणि 4था हात वर मुद्रेत आहे. माता लक्ष्मी कमळावर विराजमान आहे. लक्ष्मीच्या कृपेचा अर्थ असा की जीवनात तुमच्या वाट्याला कधी गरिबी येणार नाही, तसेच अन्न पैसा यांची कमतरता भासणार नाही. पण जर माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज झाली तर मात्र तुम्ही कंगाल व्हाल, अशी परिस्थिती निर्माण होते. तेव्हा नेहमी माता लक्ष्मीचा आदर करावा. शुक्रवार हा लक्ष्मी मातेला समर्पित असून तिच्या जन्माबद्दल पुराणात अनेक कथा सांगितल्या जातात. या उपायांमुळे देवी लक्ष्मी होतील तुमच्यावरती प्रसन्न. घरात दररोज सकाळ संध्याकाळ कापूर जाळा. त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा वास करेल. संध्याकाळी पूजेच्या वेळी राईच्या तेलाचा दिवा लावा आणि त्यात 1 लवंग टाकावा. असं करणं अत्यंत शुभ मानलं जातं. दररोज पक्ष्यांना दाणे टाकावे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये घवघवीत यश मिळेल. जेवण करताना कधीही पहिली पोळी गायीसाठी बाजूला काढून ठेवावी. तसेच पोळी करण्याआधी सुरुवातीला तव्यावर थोडे तूप शिंपडावे. यामुळे लक्ष्मी आणि अन्नपूर्णा तुमच्यावरती खुश होईल, जेणेकरून तुम्हाला घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही. आठवड्यातून एकदा घरात गुग्गल धूप जरूर जाळा. हे खूप शुभ मानलं जातं. यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जा येते. प्रत्येक गुरुवारी तुळशीच्या रोपट्यावर दूध अर्पण करा. या उपायानं आर्थिक स्थैर्य लाभेल. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाखाली राईच्या तेलाचा दिवा लावावा. यामुळे शनी आणि मंगळ ग्रह शुभ फळ देतात. देवी लक्ष्मीला खुश करण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी देवी लक्ष्मीची पूजा आराधना करावी. यामध्ये गुलाबाच्या फुलांचा वापर करावा. देवी लक्ष्मीच्या मंत्राचा जप स्तोत्र पठण करावे. तसेच देवी लक्ष्मीला खीरपुरीचा नैवेद्य दाखवावा. यामुळे देवी लक्ष्मी नक्कीच तुमच्यावरती प्रसन्न होईल. घरामध्ये लक्ष्मी स्थिर सदैव राहण्यासाठी हे उपाय करावेत. आपल्या घरात नेहमी असे प्रश्न पडत असतात की घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी आपण असे काय करावे की जेणेकरून आपल्या घरात लक्ष्मी माता स्थिर राहील. आपण खूप काम करतो आणि तसा पैसाही आपल्या घरात येत असतो, पण तो पैसा स्थिर राहत नाही. लक्ष्मी घरात येण्या अगोदरच तिचे जाण्याचे मार्ग ठरलेले असतात. आज आपण आपल्या घरात आलेली लक्ष्मी कशी टिकून राहील किंवा लक्ष्मी प्राप्ती कशी होईल याविषयी थोडीशी माहिती आणि उपाय पाहणार आहोत. चला पाहूया काही उपाय आणि काही नियम जे पाळल्यानं आपल्या घरात लक्ष्मी माता सदैव स्थिर राहील. आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो. झाडू आडवा करून ठेवायचा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड हे दक्षिण दिशेस नसावे. झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे, म्हणून ही काळजी घेणं गरजेचं आहे. घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कुणाच्याही पायाखाली येऊ देऊ नये. ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे, कारण मीठ समुद्रात असते. लक्ष्मी माता ही समुद्रकन्या आहे. लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे. त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडू देऊ नये. सायंकाळी म्हणजेच दिवे लागण्याच्या वेळेस पुढील 3 वस्तू कुणालाही देऊ नयेत.
मीठ, झाडू आणि पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत. संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते. घरातून लक्ष्मी, पैसे बाहेर जाऊ देऊ नये. त्याचप्रमाणे दही, ताक, लोणी, दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात. गाय ही लक्ष्मी आहे, म्हणून या देखील वस्तू कुणालाही सायंकाळी देऊ नयेत. सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा, भाजीपाला व इतर वस्तू उकिरड्यावर किंवा कचरापेटीत टाकू नये. बंद घड्याळ घरात लावू नये, कारण त्याने आपली प्रगती थांबते. रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ, हळद आणि गोमूत्र टाकावे. हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी. असं केल्यानं घरातील निगेटिव्हिटी दूर होते. घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी. असे केल्यानं लक्ष्मी माता प्रसन्न होते. आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे. घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये. ते कपडे जाळून टाकावे. असे केल्यानं घरातील निगेटिव्हिटी म्हणजेच नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी. असे केल्यानं माता लक्ष्मी प्रसन्न होते. त्याचप्रमाणे प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा. कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्यानं आपले पितर म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे येतात त्याचे मार्ग मोकळे होतात. महादेवाच्या पिंडीवर उसाच्या रसानं अभिषेक करावा. असे केल्यानं या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि आपल्यावरती प्रसन्न होते. आपण आपल्या हाताची नखे आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावीत. आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा देखील करावी. श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीही कुठे जात नाहीत. त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील. त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील. आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा आसनस्थ असलेला फोटो असावा. आपल्या घरातील स्त्रीरूपी लक्ष्मीचा नेहमी आदर करावा. मग ती आपली आई, बहीण, बायको, मुलगी कुणीही असू शकते. घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात सकारात्मकता राहते. ही आहेत लक्ष्मी मातेला प्रसन्न करणारी